भारतातील सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत मुंबईचा 3रा क्रमांक, तर इंदूरनं सलग 8 वेळा पटकावला पहिला क्रमांक। मुंबईत आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 32% पाऊस, गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत कमी पाऊस झाल्याची माहिती। नागपुरातल्या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचल्यानं नागरिकांना मनस्ताप। रेल्वे अंडरपास आणि खैरीपुरा मेहदीबाग अंडरपासचं स्विमिंग पूलमध्ये रूपांतर झाल्यानं मुलांनी पोहण्याचा आनंदही लुटला। नागपुरातल्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ, रेल्वे स्थानक परिसरातही गुडघाभर पाणी। अमरावतीच्या मेळघाटात मुसळधार पावसामुळे सिपना नदीला पूर, यावर्षीच्या पावसाळ्यातला हा पहिलाच पूर। मुंबई शहरात जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या विकासासाठी नवीन कायदा केला जाणार, मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत माहिती। आणि एक महत्त्वाचे अपडेट्स काही हाती येत आहेत। पावसाळी अधिवेशनानंतर आता नागपूर अधिवेशनाची तारीख ठरली आहे। हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर पासून सुरू होणारे मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे। तेव्हा आता पावसाळी अधिवेशनाचं सूप वाचतो न वाचतो तोच आता हिवाळी अधिवेशनाची तारीखही ठरलेली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता हिवाळी अधिवेशन हे 8 डिसेंबर पासून सुरू होणार अशी तारीख ठरवली गेली आहे। यानंतर बातम्यांचा पुन्हा एकदा घेऊया सुपरफास्ट आढावा। विधान परिषदेत आणि विधानसभेत पुन्हा एकदा मिठी नदी भ्रष्टाचाराचा मुद्दा, करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला, आमदार प्रसाद लाड यांचा आरोप। मुंबईतील अनधिकृत शाळांचा प्रश्न विधानसभेत, मुंबईत 420 अनधिकृत शाळा, यातल्या 47 शाळा बंद केल्या तर 130 शाळांना दंड ठोठावल्याची शिक्षण विभागाची माहिती। राज्यात प्लास्टिकच्या फुलांवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी रोहित पाटील यांनी काल विधानसभेत केली होती। त्यानंतर त्यांनी आज दादरच्या फुल मार्केटला भेट दिली। रोहित पाटील यांच्या उपस्थितीत दादर फुल मार्केटमध्ये प्लास्टिकच्या फुलांची होळी करून शेतकऱ्यांचं आंदोलन। गोकुळ दूध संघाच्या संचालकांची संख्या 21 वरून 25 करण्याचा निर्णय, गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांची माहिती। अण्णासाहेब पाटील महामंडळाला 750 कोटी रुपयांचा निधी मंजूर, शासन निर्णय जारी। गोरेगावच्या आरे कॉलनीत अनधिकृत गोदामाच्या बांधकामाविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक, पोलिसांनी 7 दिवसात गुन्हा दाखल न केल्यास कोर्टात जाण्याचा इशारा। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील भाटनिम गावात देवराई वृक्षांचं रोपण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त भागवत शिंदेंनी कार्यक्रम आयोजित केला होता। मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वनराणी टॉय ट्रेन दाखल, वनराणीच्या सध्या चाचण्या सुरू। वसईच्या सनसिटी परिसरात विविध प्रजातींचे पक्ष्यांचे थवे यायला सुरुवात, पक्षीप्रेमींसाठी आकर्षण। हवा सुरू करूया। पुण्यात इंदूर शहराच्या धर्तीवर रॅम्पचं यांत्रिकीकरण करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं नियोजन, तर कचऱ्याची वाहतूक बंदिस्त पद्धतीनं करण्यात येणार। पुण्यातील हिंजवडी मार्गावर भूमकर चौकात अतिक्रमण हटवलं तर वाहतूक कोंडी होत असल्यानं पूल उभारण्यात येणार। ई बाईक विरोधात पुण्यातील रिक्षा आणि कॅब चालक संपावर, उद्या आझाद मैदानावर करणार उपोषण। पुणे सिंगापूर विमानसेवा 30 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा एअर इंडियाचा निर्णय, सुरक्षिततेचा आणि तांत्रिक दुरुस्तीचं कारण। नवी मुंबईचा पाणीपुरवठा 2 दिवस राहणार बंद, मोरबे धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या पाईपलाईनची दुरुस्ती। मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी परिसरात रस्त्यांची दुरावस्था, खड्डे, अपूर्ण रस्ते आणि प्रशासनाचं दुर्लक्ष, याविरोधात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं संयुक्त टोल नाका बंद आंदोलन। आदिवासी आश्रमातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असताना भेट घेतली। राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांचं आंदोलन तुर्तास मागे, अभ्यास करून 8 दिवसात होमिओपॅथी डॉक्टरांच्या समस्या सोडवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। नाशिकच्या वणीमध्ये सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी भाविकांची आर्थिक लूट, कुठलीही पावती न देता पोलिसांकडून पैशांची वसुली।
नालासोपाऱ्यात 46 वर्षीय ओला उबर चालकाची विष घेऊन आत्महत्या. कंपनी वेळेवर पगार देत नसल्यानं मानसिक त्रासातून त्यानं पाऊल उचलल्याचा कुटुंबियांचा आरोप.